जुन्नर नगर परिषद निवडणूक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत देवराम लांडे यांची गैरहजेरी. राजकीय चर्चांना उधाण. जुन्नर नगर परिषद निवडणुकीचा प्रचार जोर पकडत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली. विकासकामे आणि आगामी निवडणुकीतील पक्षाची रणनीती याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. मात्र या गजबजलेल्या सभेत 6 महिन्यापूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेले देवराम लांडे अनुपस्थित राहिल्याने स्थानिक राजकारणात नवे चर्चारंभ झाले आहेत. सतत पक्षांतराच्या चर्चेत असलेले लांडे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी आले आहेत. देवराम लांडे यांच्या बाबतीत हे पहिल्यांदाच नसून काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जुन्नर येथील सभेच्या वेळीही त्यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा रंगली होती. राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटात प्रवेशासाठी त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. सभेनंतर अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती होती, परंतु शेवटच्या क्षणी त्यांचा पक्षप्रवेश नाकारल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून समोर आली. या घटनेनंतर लांडे यांनी पुन्हा शिंदे गटात सक्रिय होण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल शंका उपस्थित होत राहिल्या. आता एकनाथ शिंदे यांच्या सभेला त्यांची अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करते. ते पुन्हा पक्षांतराच्या तयारीत आहेत का? स्थानिक नेतृत्वाशी मतभेद आहेत का? की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते नवे राजकीय समीकरण आखत आहेत? अशा विविध तर्कवितर्कांना जिल्ह्यात आणि तालुक्यात ऊत आला आहे. जुन्नर नगर परिषद निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपले सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले असून लांडे यांची भूमिका नेमकी काय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांची गैरहजेरी ही फक्त अनुपस्थिती आहे की आगामी मोठ्या राजकीय हालचालीची चाहूल, याचा खुलासा अद्याप झाला नसला तरी या घडामोडीमुळे निवडणुकीचा राजकीय तापमान नक्कीच वाढले आहे.